नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वी ना G7 देशांच्या अर्थमंत्र्यांची एक खूप महत्त्वाची मीटिंग पार पडली। या मीटिंग मध्ये काही असे निर्णय घेण्यात आलेले आहेत किंवा असे काही करार करण्यात आलेले आहेत G7 कंट्रीज मध्ये की जे G7 चे ऐतिहासिक निर्णय मानले जात आहेत। मग आता हे नक्की ऐतिहासिक निर्णय किंवा हे असे काय करार करण्यात आलेले आहेत तेच आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर G7 कंट्रीज काय आहेत ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत। ठीक आहे। सो बेसिकली ना 2-3 करार करण्यात आले इंटरनॅशनल व्यापाराच्या बाबतीमध्ये। त्यामधला खूप महत्त्वाचा करार म्हणजे किमान कॉर्पोरेट कर करार। तर हा किमान कॉर्पोरेट कर काय आहे ते आपल्याला लेक्चर मध्ये नीट समजून घ्यायचंय। आणि बघा या करारामुळे ना भरपूर असा डिफरन्स भरपूर अशा देशांमध्ये पडणारे डेव्हलप्ड आणि त्याचबरोबर डेव्हलपिंग। ओके। आणि आपण हा अभ्यास करताना ना भारतावर सुद्धा याचा काय परिणाम पडू शकतो ते सुद्धा डिस्कस करणार आहोत। ठीक आहे। सो ही जी मीटिंग आहे ती काही दिवसांपूर्वी लंडन मध्ये झाली। G7 गटातले जे सगळे 7 देश आहेत, G7 म्हणजेच काय तर ग्रुप ऑफ 7 कंट्रीज, तर अर्थमंत्र्यांची बैठक पार पडली। तशी तर अजून हे जे परिषद आहे G7 ची ती अजून सुद्धा सुरू आहे। जसं वेगवेगळ्या मंत्र्यांमध्ये मीटिंग होते। सुरुवातीला जे आरोग्य मंत्री आहेत 7 देशांचे त्यांची मीटिंग झाली, त्याच्यानंतर अर्थमंत्र्यांची झाली, आता या आठवड्यामध्ये विदेशी मंत्र्यांची सुद्धा होणार आहे। ठीक आहे। अशा G7 कंट्रीज मध्ये आधी कोणकोणते देश येतात ते एकदा बघून घ्या। जसं G7 कंट्रीज आहेत, G20 कंट्रीज आहेत, मग त्याबद्दल ना तुम्हाला एक आयडिया असली पाहिजे की या गटांमध्ये कोणकोणते देश येतात किंवा भारत कोणत्या गटाचा सहभागी देश आहे किंवा सदस्य देश आहे। सो G7 कंट्रीज मध्ये ना बेसिकली जगातले जे सगळे विकसित देश आहेत ना त्यांचा समावेश आहे। जसं त्यामध्ये युनायटेड नेशन्स आहेत, त्याच्यानंतर कॅनडा आहे, त्यानंतर युनायटेड किंगडम आहे, त्यानंतर फ्रान्स आहे, इटली आहे, जर्मनी आहे, जपान आहे। या सगळ्या देशांकडे तुम्ही बघितलात तर तुम्हाला समजेल की हे सगळे देश जगातले विकसित देश आहेत। मग आता हे जे निर्णय घेण्यात आलेले आहेत ना ते एक प्रकारे फक्त एक विकसित देशांच्या गटांकडून घेण्यात आलेले आहेत। परत एकदा याच्यावर एक इन डिटेल चांगलं डिसिजन होईल, डिस्कशन होईल आणि फायनल डिसिजन नंतरच येणार आहे। पण सध्या तरी हा करार खूप महत्त्वाचा मानला जातोय, कारण यामध्ये ना 2 निर्णय घेण्यात आलेले आहेत किंवा 2 अग्रीमेंट्स करण्यात आलेले आहेत। पहिलं अग्रीमेंट करण्यात आलेलं आहे ते म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्या जिथे काम करतात तिथे कर भरण्यास भाग पाडणे। आता हे जे बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत ना, MNCs मल्टीनॅशनल कंपनीज, त्यांच्या कॉर्पोरेट टॅक्सेस वरून बरेचसे असे जे गव्हर्नमेंट्स असतात, भारत सरकार पण त्यात इन्क्लुडेड आहे, बरेचसे असे गव्हर्नमेंट आणि मल्टीनॅशनल कंपनी यांच्यामध्ये टॅक्स भरण्यावरून भरपूर वेळा डिस्प्यूट्स होत असतात। ठीक आहे। सो आपण पुढे यावर मी डिस्कस करेलच इन डिटेल अजून की का गरज पडली अशा प्रकारचं करार करण्याची। त्यानंतर जे दुसरं करार करण्यात आलेलं आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे। त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जागतिक किमान कॉर्पोरेट करचा जो दर आहे तो 15% असावा, म्हणजेच ग्लोबल मिनिमम कॉर्पोरेट टॅक्सचा जो रेट आहे तो असावा 15%। तर आता यातल्या ज्या 3ही गोष्टी आहेत त्या नीट समजून घेऊया। सर्वात पहिलं येतं ते म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी। मल्टीनॅशनल कंपनी किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजेच काय की एखादी कंपनी आहे जी कोणत्या तरी एका देशामधली आहे, म्हणजे तिथे तिची स्थापना झाली, तिथे ती सर्व्हिस प्रोव्हाइड करते किंवा त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोव्हाइड करते। ठीक आहे। पण ही जी कंपनी आहे ती इतर जगातल्या देशांमध्ये सुद्धा काम करते। ओके। जसं बघा अमेझॉन आता बेसिकली जो बेस आहे अमेझॉनचा तो कोणत्या देशातला आहे? USA आहे, अमेरिकेचा आहे। पण अमेरिकेतली जरी अमेझॉन ही कंपनी असली ही एक ई कॉमर्स कंपनी आहे, तरी ती भारतामध्ये सुद्धा काम करते। भारतामधून सुद्धा अमेझॉनला खूप जास्त प्रॉफिट मिळतं, वेगवेगळ्या देशांमध्ये काम करते। म्हणजेच ही काय झाली तर एक मल्टीनॅशनल कंपनी जी वेगवेगळ्या देशांमध्ये सर्व्हिस किंवा गुड्स प्रोव्हाइड करते। ठीक आहे। मग त्याच्यानंतर ऍपल आलं, त्यानंतर फेसबुक आहे, गुगल आहे, या सगळ्या काय आहेत तर मल्टीनॅशनल कंपन्या आहेत। राईट। त्याच्यामध्ये जर आपण अमेझॉन, फेसबुक आणि गुगल बघितलं तर या प्रॉपर अशा डिजिटल कंपन्या आहेत असं आपण म्हणू शकतो। तिथेच ऍपल जे आहे ते डिजिटल पण आहे आणि प्लस प्रोडक्ट बेस्ड कंपनी सुद्धा आहे। ठीक आहे। आता याच्यावरून ना वाद जनरली काय निर्माण व्हायचे किंवा डिस्प्यूट्स जनरली काय निर्माण व्हायचे। सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं की ज्या देशामध्ये असणारे त्या देशामध्ये यांनी टॅक्स भरलेच पाहिजेत। आता असं का होतं? कारण की बघा कसं असतं, आता समजा फेसबुक आहे, फेसबुकचं हेड ऑफिस कुठे आहे तर ते म्हणजे USA मध्ये। मग USA मध्ये काम करताना सगळ्या देशांमधून जरी फेसबुकला इन्कम येत असलं तरी मेनली टॅक्स कोणत्या देशाला पे करतं फेसबुक तर ते म्हणजे USA लाच पे करतो। ओके। जास्त जो त्यांच्या
प्रॉफिट मधून टॅक्सेसचा जो भाग आहे तो अमेरिकेला जातो. पण आता फेसबुक जे आहे ते बाकीच्या देशांमधून तर सुद्धा प्रॉफिट मिळवते. जसं भारतामध्ये तर फेसबुकला तर किती प्रॉफिट मिळत असेल ते तर तुम्हाला एक गेस केलंच पाहिजे, कारण की भारतामध्ये ऑलमोस्ट सगळेजणच हे फेसबुक यूज करतात, राईट. मग फेसबुक मधून जर काही प्रॉफिट मिळतोय तर आता फेसबुक भारतामध्ये यूज केला जातोय, तर भारतामधल्या सरकारला सुद्धा, भारतच्या सरकारला सुद्धा त्यांच्या प्रॉफिट मधून जे काही टॅक्स असेल ते टॅक्स मिळालं पाहिजे. मग सर्वात पहिला तर करार हा करण्यात आला आणि तो महत्वाचा सुद्धा आहे. आणि दुसरा जो करार आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या करारामध्ये ना 2 गोष्टी आहेत बेसिकली. एक म्हणजे ज्या देशातली ती कंपनी आहे त्या देशाला कर देणं अनिवार्य आहे. म्हणजे त्या देशामधली आहे, जसं फेसबुक कुठली आहे तर युएसए मधली आहे, तर युएसएला कर दिलाच पाहिजे, पण ते ऑलरेडी चालत आलेलं आहे. दुसरा जो करार केलेला आहे ते म्हणजे जागतिक किमान कॉर्पोरेट कराचा जो दर असेल, ओके, कॉर्पोरेट कराचा दर असेल तो 15% असावा. अच्छा, तर कॉर्पोरेट कर म्हणजे काय बघा. इन्कम टॅक्स म्हणजे काय, आयकर म्हणजे काय, प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो स्वतःच्या इन्कम मधून काही टॅक्स सरकारला पे करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो इन्कम टॅक्स. कॉर्पोरेट टॅक्सचा अर्थ असा होतो की जेव्हा एखाद्या कंपनीला टॅक्स पे करावा लागतो तेव्हा त्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट टॅक्स. ठीक आहे. आता भारत सरकारने कॉर्पोरेट टॅक्सवर भरपूर असं आपण म्हणू शकतो कन्सेशन वगैरे काही वर्षांपूर्वी दिलेलं आहे. जसं 2016 मध्ये आपल्या गव्हर्नमेंटने, मोदी सरकार आल्यानंतर जे कॉर्पोरेट टॅक्स 30% होतं ते 25% आणलेलं आहे. ठीक आहे. पण मग आता हा अशा प्रकारचा 15% दर का असावा किंवा अशा प्रकारचा निर्णय का घेण्यात आला. तसं तर बघा, हा जो इश्यू आहे कॉर्पोरेट टॅक्स बद्दलचा तो भारताने सुद्धा भरपूर वेळा जगासमोर आणलेला आहे. आणि कॉर्पोरेट टॅक्सच्या बाबतीत भारताने एक टॅक्स सुद्धा लागू केलेला 2016 पासूनच, डिजिटल कॉर्पोरेट टॅक्स. डिजिटल कॉर्पोरेट टॅक्स म्हणजेच काय की फेसबुक, अमेझॉन या ज्या सगळ्या कंपन्या आहेत ज्या डिजिटल मार्केटिंग करतात, त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू इन्कम मिळतं, तर अशा कंपन्यांवर टॅक्स लावायला सुरुवात केलेली. पण तिथेच या कंपन्या काय म्हणाल्या की अशा प्रकारचा टॅक्स लावून तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. इनफॅक्ट अमेरिकेच्या वगैरे गव्हर्नमेंटने सुद्धा या टॅक्सची बाजू घेतली नव्हती, त्याच्या विरोधातच बोललं होतं. पण अशा प्रकारचं जे कॉर्पोरेट टॅक्स आहे ना ते बऱ्याचशा कंट्रीजमध्ये लागू करण्यात आलं होतं रिसेंट इयर्समध्ये, जसं ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये इथे लागू करण्यात आलेलं. पण आता कॉर्पोरेट टॅक्सच्या बाबतीत कसं असतं, समजा टॅक्स कंपनी एखादी कुठे पे करते, जिथे त्या कंपनीचं हेड ऑफिस असतं किंवा समजा रिजनल ऑफिस असतं. ठीक आहे. जिथे ज्या देशामध्ये कंपनीचं ऑफिस असतं त्या कंपनीमध्ये, त्या देशामध्ये कंपनी कॉर्पोरेट टॅक्स पे करते. मग अशा वेळेला ना बरेचसे असे देश काय करतात की बहुराष्ट्रीय कंपन्या जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये याव्या, आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट कराव्या म्हणून कॉर्पोरेट टॅक्स ना कमी करते. एक्झाम्पल घ्या तुम्ही, जसं त्यामध्ये ना काही देश आहेत, स्वित्झर्लंड, नेदरलँड, आयर्लंड, सिंगापूर, हाँगकाँग, यांना ना टॅक्स हेवन म्हणतात. टॅक्स हेवन म्हणतात म्हणजेच काय की यांच्याकडे जे कॉर्पोरेट टॅक्स आहेत ना ते अगदी कमी आहेत. जसं 9%, आयर्लंडमध्ये 9% वगैरे आहे, हाँगकाँगमध्ये 11%, तर हे टॅक्स हेवन असेल. मग मल्टीनॅशनल कंपन्या काय करतात की अशा जिथे टॅक्स कमी असतात त्या देशांमध्ये जातात, तिथे त्यांचे हेड ऑफिसेस बनवतात आणि त्या देशाला कमी टॅक्स पे करतात. मग तिथेच जसं डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे आहेत भारतासारख्या, जिथे हे कॉर्पोरेट टॅक्स थोडेसे जास्त आहेत, जसं 25%, ओके, भारतामध्ये किती आहे 25%, तिथेच युएसए मध्ये पण काहीतरी 21% आसपास आहे. ओके, आधी युएसए मध्ये 35% होतं, पण ट्रम्प आल्यानंतर त्यांनी हे 21% आणलेलं आणि परत आता जॉय बिडन म्हणतायत की आपण 28% नेऊया. मग ज्यांच्याकडे हे टॅक्सेस जास्त आहेत त्यांना काय तोटा होतो की आता ती कंपनी काम तर करते देशामध्ये, पण त्यांच्या प्रॉफिट मधून सरकारला, त्या गव्हर्नमेंटला काही प्रॉफिट होत नाहीये, टॅक्सच मिळत नाहीये. का? कारण की त्या देशामध्ये त्या कंपनीचं हेड ऑफिस नाहीये आणि तिथून ती कंपनी वर्क करत नाही, कारण की ती कंपनी अशा देशांमध्ये गेलेली आहे की जिथे टॅक्सेस कमी आहेत, ज्यांना आपण टॅक्स हेवन म्हणून सुद्धा ओळखतो. मग अशा प्रकारे ज्या देशांमध्ये कॉर्पोरेट टॅक्स जास्त आहेत त्या देशांना एक प्रकारे खूप मोठा तोटा, एक लॉस सहन करावा लागतोय, राईट. कारण की फायदा तर त्या देशामधून त्यांना होतोय, मग त्या देशामध्ये तर टॅक्सेस पे केलेच पाहिजेत ना. त्यामुळे हे 15% एक कॅप ठेवण्यात आलेले की कमीत कमी 15% एवढं कॉर्पोरेट टॅक्स ठेवलंच पाहिजे. म्हणजे आता जे आयर्लंड किंवा हाँगकाँग असे देश आहेत ना ते आता 15% कमी कॉर्पोरेट टॅक्स ठेवू शकत नाही आणि त्यामुळे भारतासारख्या देशांना थोडाफार यामध्ये फायदा होऊ शकतो, जेणेकरून मग तिथे
ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या बाकीच्या देशांमध्ये सुद्धा स्वतःचे ऑफिसेस ओपन करण्याचा विचार करू शकतं. ठीक आहे. मग याच्यावर ना थोडेसे मिक्स असे तुम्ही म्हणू शकता पॉइंट ऑफ व्ह्यू आलेले आहेत, रिव्ह्यूज आलेले आहेत. तसं जे अमेझॉन, फेसबुक वगैरे आहेत त्यांच्याकडून एक चांगला रिस्पॉन्स आलेला आहे की हा असं असावं. जर लॉंग टर्मचा विचार केला तर कॉर्पोरेट टॅक्ससाठी जे मिनिमम कॅप लावलेली आहे ती चांगलीच आहे, पण त्याच्यासाठी काही वेगळ्या सुद्धा योजना असाव्यात असं बऱ्याच जणांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण ठीक आहे, आपण बघूया की त्याच्या पुढे काय होऊ शकतं. आता जर आपण भारताच्या बाबतीत बघितलं तर भारताला याचा फायदा होईल का तोटा होईल. बघा, भारताचा आता सध्या आपण बघितलं तर कॉर्पोरेट टॅक्स 25%, जसं मी तुम्हाला सांगितलं आधी 30% होते 2016 मध्ये, ते 25% करण्यात आलं. पण जर 15% कॅप ठरलं ना तर हे जे टॅक्स हेवन्स कंट्रीज आहेत ते काय करतील, जास्तीत जास्त 15% हे टॅक्स घेऊन जातील. ठीक आहे. मग तसंही तिथे भारताला त्यामध्ये फायदा होणार नाहीये, कारण की 25% अजून 15% 10% कॉर्पोरेट टॅक्स कमी करणं, तर तिथे नक्कीच भारताला तोटा होईल. आणि तसंही जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत त्यांच्यासाठी 15% डिरेक्टली अशा प्रकारचं कॉर्पोरेट टॅक्स घेऊन जाणं तर तोट्याचं असेल. बघा, डेव्हलप नेशन्स म्हणजे विकसित देशांवर याचा एवढा परिणाम पडणार नाही, जरी त्यांना टॅक्स कमी कलेक्ट झालं तरी. ठीक आहे, त्यांच्यावर एवढा परिणाम पडत नाही. पण जे आपल्यासारखे विकसनशील देश असतात त्यांच्यावर टॅक्स कलेक्ट करणं जर कमी झालं किंवा टॅक्स कमी आलं तर नक्कीच खूप फरक पडतो. मग आता आपण बघू शकतो की भारताचा याच्यावर काय विचार आहे 15% बाबतीत, कारण की जरी कॉर्पोरेट टॅक्सचा आपण विचार केला तर तो प्रत्येक देशाचा विचार करण्याची पद्धत असते, त्यांची जी इंटरनॅशनल पॉलिसी असते त्याच्यावर डिपेंड असतं की ते कॉर्पोरेट टॅक्स किती ठेवू शकतात. ठीक आहे. पण आता हे फायनलाइज झालेलं नाहीये. G7 म्हणजे यामध्ये फक्त 7च देश आहेत ना, ऑलमोस्ट सगळ्या देशांचा कन्सर्न यामध्ये विचार केला जाईल. त्यांचा काय विचार आहे याच्या बाबतीत ते सुद्धा बघितलं जाईल. मग त्याच्यामुळेच ना जुलै महिन्यामध्ये G20ची सुद्धा एक मीटिंग होणार आहे. तर त्या मीटिंगमध्ये अजून याच्यावर इन डिटेल विचार केला जाईल की याचे वाईट किंवा चांगले परिणाम काय होऊ शकतात आणि त्याच्यानंतर फायनल डिसिजन येईल. ठीक आहे. आता जसं G7 मध्ये भारत सदस्य देश नाहीये, पण G20 मध्ये भारत सदस्य देश आहे. मग भारत त्यामध्ये त्यांचा विचार मांडू शकतो. मग आपल्याला बघायला मिळेल की भारत कोणत्या बाजूने मत मांडते. ओके. सो आय होप तुम्हाला आता इथपर्यंत तरी सगळ्या गोष्टी समजल्या असतील. बघा, हा जो टॉपिक आहे ना तो आंतरराष्ट्रीय संबंधाशी रिलेटेड आहे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी रिलेटेड आहे. त्यामुळे आयोग याच्यावर नक्कीच प्रश्न विचारू शकतो. जर समजा हा करार फायनलाइज झाला आणि जगभरामध्ये लागू झाला तर मग जास्त चान्सेस आहेत की नक्कीच याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता नीट समजल्या असतील. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स आपल्या विजन स्टडीच्या ऍपवर अवेलेबल आहेत. सध्या विजन स्टडीवर संयुक्त गट ब, राज्य सेवा आणि फास्ट ट्रॅक संयुक्त गट ब या बॅचेसचे ऍडमिशन सुरू आहेत. तुमच्या अभ्यासासोबतच तुमचं रिव्हिजन सुद्धा योग्य पद्धतीने व्हावी, त्यामुळे फुल लेंथ टेस्ट सुद्धा कंडक्ट केल्या जातात. त्या टेस्ट सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता.